अजित पवारांच्या अचानक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप घालणारी घडामोडींना वेग आलाय. कारण आता अजित पवारांचे आमदार शरद पवार गटाकडे फुटण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. तटकरेंनी फडणवीसांना मेसेज दिला, वातावरण राष्ट्रवादीतील फिरलंय किंवा मग फिरवलंय. अजित पवारांचा मृत्यू झाला ती तारीख 28 जानेवारी. विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली ती तारीख 30 जानेवारी. 30 जानेवारीलाच नवाब मलिक सर्वात आधी विलिनीकरण व्हावं असं म्हटलं. लगेचच 29-30 जानेवारी दरम्यान शशिकांत शिंदे यांनी दावा केला की अजित पवार विलिनीकरणासाठी उत्सुक होते. दोन्ही गटात चर्चा प्रगत अवस्थेत होत्या आणि 8 फेब्रुवारीला ही विलिनीकरणाची युती जाहीर होण्याची शक्यता होती. तारीख 5 फेब्रुवारी शरद पवार यांनी स्वतः स्पष्ट केलं की विलिनीकरणाच्या चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चालू होत्या. 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं. देवेंद्र फडणवीसांना यातील काहीच माहिती नव्हती. तारीख 17 फेब्रुवारी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की अजित पवारांनी घेतलेले निर्णय किंवा होणाऱ्या बैठका त्यांच्याबरोबरच गेल्या. आता विलिनीकरणाबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. नंतरची तारीख 4 मार्च. जयंत पाटील यांनीही स्पष्ट केलं की अजित पवारांबरोबर सुरू झालेल्या विलिनीकरणाच्या चर्चा आता पूर्णपणे थांबल्यात. ते नसल्याने विलिनीकरण होणार नाही. या घडलेल्या टाईमलाईननुसार 30 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत फडणवीस, तटकरे, पटेल यांनी विलिनीकरण होऊच नये किंवा तशा काही चर्चाच नव्हत्या हा मेसेज पेरला. दादा गेल्यानंतर सत्तेत जाण्यासाठी शरद पवार गट आता विलिनीकरणाचंच बोलतोय. सुनेत्रा पवार शपथविधी होत नव्हता तर हा पक्ष पवारांनी ताब्यात घेतला असता हा मेसेज पोचवला. पहिल्यांदा पवारांनी महिल्यान सोडलं आणि आज तारीख आहे 30 मार्च. 2 दिवसांपूर्वीच दादा जाऊन महिना पूर्ण झाला. आत्ताची वेळ पहा. आमदार सुनील शेळके, आमदार हिरामन खोसकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री नरहरी झिरवाळ, माजी आमदार अतुल बेनके आणि यांच्यासहित अनेक अजित पवारांचे आमदार विलिनीकरण व्हावं असं बोलतायत. पण आता पवार गट यावर रिॲक्ट करत नाही. घडलं का? 21 मार्च ही तारीख. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये राज्यस्तरीय बैठक पार पडली. यात आम्ही पोरके झालो, आमच्याकडे लक्ष द्यायला कुणीही नाही म्हणत रोख सुनील तटकऱ्यांकडे दाखवला. शिवाय या बैठकीतील बॅनरवर तटकऱ्यांचा किंवा कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा फोटो नव्हता, सुनेत्रा पवार सोडून. त्यानंतरची तारीख 26 मार्च. 28 जानेवारी 2026 नंतर पक्षाच्या वतीने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध नाही अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी केली. सुनेत्रा पवार आणि तटकरे यांची चर्चा बुधवारी झाली. सुनेत्रा पवार आणि तटकरे हे जवळपास 1 तास दोघंही नेते दरवाजाआड चर्चा करत होते आणि त्यानंतर लगेचच हे पत्र समोर आलं. बुधवारी रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती आरोप करत पटेल आणि तटकरे यांनी हा पक्ष हाती घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता असा आरोप केला. आणि त्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवलं की मी सोडून दुसरा कुणाचाही पक्षातील पत्रव्यवहार वैध ठरू नका. आणि त्यानंतरची कालची तारीख म्हणजे 29 मार्च. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरून दिवंगत नेते अजित पवार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांचाच फोटो गायब. राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमाच्या बॅनरवर या दोन्ही नेत्यांचे फोटो गायब झालेले दिसले. त्याचवेळी त्या बॅनरवर सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे फोटो मात्र दिसून आले. या कार्यक्रमाला स्वतः खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र या बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो का नाहीत असा सवालही सुनील तटकरे यांनी केला नाही. सांगायचा उद्देश इतकाच की गेल्या 2 दिवसांपूर्वीच 2 महिने अजित पवारांना जाऊन झाले. अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरण व्हावं तीच त्यांची अंतिम इच्छा आहे यावरती अजित पवार नाही तर शरद पवार गटातील नेते बोलत होते आणि दस्तूर खुद्द शरद पवार बोलत होते. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणाची हवाच काढून टाकली किंवा त्या हवेचा स्पर्शसुद्धा आपल्या आमदारांना होऊ दिला नाही. इतकंच काय तर अमोल मिटकरी बोलत होते. हसन मुश्रीफ म्हणाले होते की मला विलिनीकरणाची माहिती होती, त्या संबंधीतील माहिती तटकरे आणि पटेल यांनाही होती. मात्र आता जर चर्चा करायची असेल तर विषय फडणवीसांच्या कोर्टात आहे. एवढं सगळं घडल्यानंतर जवळपास महिनाभरापासून अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनातही अजित पवारांच्या एकाही आमदारांनी अजित पवारांबाबत बोलूच नये अशा सूचना पटेल आणि तटकरे यांनी आमदारांना दिल्या होत्या असा आरोप रोहित पवारांनी केला. आणि आजची परिस्थिती 30 मार्चला अशी आहे की अनेक आमदार, विशेषतः अजित पवारांचे आमदार विलिनीकरणाबाबत बोलतायत. कारणं काय घडली? कारणं दिसायला सुरुवात झाली. अजित पवार गेल्यानंतर झेडपीमध्ये अजित पवारांनी किंवा त्यांच्या तिकिटावर निवडून आलेले घड्याळाचे उमेदवार फुटले, कारण कुणाचाही धाक त्यांच्यावर नव्हता. 5 झेडपीचे सदस्य परस्पर भाजपकडे फुटले. हा पहिला अजित पवार गेल्याचा आघात पडला. दुसरी गोष्ट घडली, अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा राजीनामा पडला.
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबरोबरच सुनील तटकरे आणि अन्य अनेक लोक जे आहेत ते या चक्रव्यूहामध्ये आहेत का? कारण कुणाचा धाक पक्षावर नाही. आणि तिसरा मेसेज जो होता तो आज सगळ्यात मोठा म्हणजे 2 दिवसांपूर्वीच फुटला, नरहरी झिरवाळांचा बाहेर आलेला. थोडक्यात अजित पवारांच्या पक्षावर कुणाचा धाक नाहीये. पटेल तटकऱ्यांसारखी लोक ज्यावेळी खरात प्रकरण झालं त्यावेळी पक्षातील कुणीही असेल तरी त्यावर कारवाई केली जाईल हे पटेल सांगत होते, जे की सुनेत्रा पवारांनी सांगणं गरजेचं होतं. रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यायचा की नाही किंवा जी काही चर्चा करायची होती ती पक्षाचे अध्यक्ष म्हणून आधी सुनेत्रा पवारांसोबत करायची होती, मात्र ती अगोदर फडणवीसांसोबत केली गेली. अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या आदल्या दिवशीची टाईमलाईन पटेल तटकऱ्यांसोबत जुळत होती. या विमानाचा मालक आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध समोर आले होते आणि रोहित पवार ज्या ज्या अंगाने आरोप करत होते त्यानंतर सुनेत्रा पवारांनाही कळून चुकलं की माझ्याविरुद्ध अनेक जण पक्षावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे आता सगळे, हिरामण खोसकर तर आधी म्हणाले होते की 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूने बोलतायत, मात्र ते 70% आमदार पुढे येऊच दिले गेले नाहीत. मात्र मधल्या काळात 20-25 आमदार परस्पर सुनेत्रा पवारांना भेटणार. नंतर आता देवगिरीवरती झालेल्या बैठकीतही सुनील तटकरे नसताना रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, तटकऱ्यांपासून लांब रहा आणि विलिनीकरणाचा सूर बघता आता सुनेत्रा पवारांना कळतंय की वातावरण फिरलंय अजित पवारांच्या गटात. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.